हा दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद झालेली आहे. त्यानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेत त्या ठिकाणी लेटरही दिलेलं आहे. 15 दिवस या सगळ्या गोष्टीला होऊन गेलेले आहेत, मात्र अद्यापही कुठल्याही पद्धतीनं तोडगा निघालेला नाही. काय नाही, एक गोष्ट तर नक्की की असा दुजाभाव का केला जातोय. कारण आम्ही जेव्हा ते निवेदन दिलं होतं आणि तेव्हा त्यांनी शब्द दिला होता की आम्हाला नक्की विचार करू, परंतु फक्त दादर रत्नागिरी हा विषय नाही आहे. तो कोविड काळामध्ये जी कोल्हापूर एक्सप्रेस होती किंवा पंढरपूर एक्सप्रेस होती, या गाड्यासुद्धा त्यांनी काही कारणं देऊन बंद केल्या. म्हणजे ह्या काय म्हणतात त्याला, ह्या शासनाला, मी खास करून याचा दोष शासनाला देईन, फक्त मध्य रेल्वे किंवा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन नाही. मग शासन झोपलं आहे का फक्त मराठी माणसाला स्वस्त तुम्ही केलेलं आहे आणि तेव्हा निवडणुकीपुरतं वापरायचं आहे. आणि खास करून माझा ह्या सत्ताधारी आमदारांना कोकणातल्या आणि सत्ताधारी खासदारांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही करताय काय. त्याच्यामध्ये लाडके भाऊ नाही आहेत का, त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी नाही आहेत का. आणि दादर रत्नागिरी बंद करून ती दिव्यावरनं चालू करून तुम्हाला कुठले दिवे लावायचे आणि कशासाठी करायचं आहे. ही मुंबई आहे, हा महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये कोकणी माणसाचं योगदान मोठं आहे. मुंबईमध्ये ठाण्यामध्ये लाखोंच्या संख्येने कोकणी माणूस राहतो आहे आणि निवेदनाची वेळ काय येते हे एका साईडला आहे आणि दुसऱ्या बाजूला दादर गोरखपूर एक्सप्रेस काहीतरी चालू करतायत आणि त्याच्यावर जर राजसाहेब बोलले तर मग तुम्ही म्हणायचं की हा माणूस दुसऱ्या लोकांचा द्वेष करतो म्हणून. पहिला मान महाराष्ट्रात कोणाचा पाहिजे, मराठी माणसाचा पाहिजे ना. याच्याकरता मी 19 वर्ष लढतोच आहोत. मराठी माणसाचा मान आहे, हा कोकणी माणसाचा मान आहे का अपमान आहे. म्हणजे आता कोकण मुंबई गोवा रस्ता हे ऐकून आता काळे केस टक्कल पडलं मला. आता तो झाला नाहीये. आणि का कोकणी माणसांनी दिव्यातनं का बसायचं. मग ती दादर गोरखपूर दिवा गोरखपूर करा ना तुम्ही, करायची असेल तर. या इतर सगळ्या रेल्वे सुरू करा ना. ही अनास्था काय आहे. हे सगळे खासदार आमदार सगळे गप्प काय आहेत. प्रॉब्लेम काय आहे का त्यांना फक्त केंद्राची लाचारी करायची आहे. आणि मला वाटतं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आहेत बरोबर, ते सतत काहीतरी दिवे पाजळत असतात. मग त्यांना माहिती नाही आहे का दिव्यावरनं दिवा रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यापेक्षा ती जी होती दादर रत्नागिरी ती जर सुरू केली तर त्यांना कुठल्या मिरच्या झोमणार आहेत, कुठलं नुकसान होणार आहे. हा आमचा प्रश्न आहे. एक गोष्ट नक्की, मनसे कुठल्याही परिस्थितीत हा डाव सफल होऊन देणार नाही. आम्ही सन्मान्य राजसाहेबांची चर्चा करू आणि तुम्हाला माहिती आहे की राजसाहेबांचा मराठी माणसावरती जर अन्याय झाला तर आदेश कुठल्या प्रकारचा असतो. मग आमची रेल्वे युनियन असेल, आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक असू, कोकणी माणसावर किंवा महाराष्ट्रावरील मराठी माणसावर जर अन्याय झाला तर मनसे ते सहन करणार नाही. त्यामुळे माझी विनंती खास करून या सरकारला आहे, खास करून सन्मान्य मुख्यमंत्र्यांना आहे की हे तर सगळे झोपलेत किंवा झोपेचं सोंग घेतलंय, परंतु निदान आपण तरी ह्याच्यामध्ये एक मराठी म्हणून जागं होऊन ती दादर रत्नागिरी असेल किंवा पंढरपूर एक्सप्रेस असेल किंवा मुंबई कोल्हापूर गाडी असेल ज्या कारणं दाखवून बंद केलेल्या आहेत. आणि मला वाटतं हे CST स्टेशन उभं करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा आपल्या नाना शंकर त्यांचा आहे ना. म्हणजे मराठी माणसाचाच आहे आणि अन्याय मराठी माणसावरच होतोय कारण तो सहनशील आहे, तो सहन करतो. मला दिव्यावरनं सांगा, पनवेलवरनं सांगा, आता अजून कुठून चिपळूणवरनं सुरू कर ना. मग हा सतत मराठी माणसाचा अपमान का होतो आणि का म्हणून आम्ही हे सहन करायचं. आणि मनसेनी का प्रत्येक वेळेला आक्रमक भूमिका घ्यायची. तुम्ही झोपलात का, सत्तेत तुम्ही बसलेला आहात ना. सांगता ना आम्ही 235 आहोत, आमचे जगातला सर्वात मोठा आमचा पक्ष आहे. मग तुम्हाला हा महाराष्ट्र दिसत नाही का, या महाराष्ट्रातला मराठी माणूस कोकणी माणूस दिसत नाही का. आणि आम्ही वेगळं काय मागतोय. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर त्यांना दादर रत्नागिरी ही फक्त एक गाडी नाही तर इतर गाड्या जी कोल्हापूरला जाणारी आहे किंवा पंढरपूर एक्सप्रेस जी आहे ह्या पण गाड्या सुरू करायला लागतील. ह्या गाड्या बंद करून जर ती फलाट इतर राज्यांच्या गाड्याकरता दिली तर ते मनसे सहन करणार नाही. मग जो राजा आदेश निघेल त्याला जबाबदार 100% हे शासन असेल. आता खरं तर मे महिना एप्रिल महिना आहे, अनेक जण गावी जाण्यासाठी निघतात, मात्र गाड्या नसल्यामुळं अनेकांना जायचं कसं असा देखील सवाल या ठिकाणी आता उपस्थित होतोय. दुसरीकडे मुंबई गोवा मार्ग जो आहे तो देखील पूर्ण झालेला नाहीये. त्याच्यामुळे कोकणी मुंबई गोवा मार्ग आपल्या हयातीत पूर्ण नाही होणार. ते फक्त मला वाटतं त्याच्यावर फक्त ते आपण म्हणतो ना फक्त त्याला गंध लावतायत. ते होईल रे, आपण कशी लहान मुलाची समजूत करतो तसं ते सांगतात. कारण कसं होत आहे त्याच्यावरती जे अपघातून जी माणसं जात आहेत ना ती तुमच्या माझ्याकडे त्यांच्या घरातली नाही आहे. तो सामान्य कोकणी माणूस जातोय. आपण फक्त काय वाचतो
रस्त्यावर अपघात होऊन एवढे मृत्युमुखी पडले, शासनाने त्यांना 5 लाखाची 2 लाखाची मदत केली. हेच चालू आहे ना गेली 15 वर्ष. हे बघा, मी परत तुम्हाला सांगतो, जरा जरी सरकारला जाण असेल, जाग असेल, तर आम्हाला आंदोलनाची वेळ आणून देऊ नका. ह्याच्यामध्ये लगेच इंटरव्हीन करून कुठल्याही परिस्थितीत दादर रत्नागिरी असेल, दादर कोल्हापूर असेल किंवा इतर गाड्या असतील, त्या दादरवरनं किंवा CSTवरनं सोडल्याच पाहिजेत. आणि तुम्ही जर पॉप्युलेशन बघितलं तर ते कोकणी माणसाचं त्या भागामध्ये आहे. म्हणजे कुठलाही निकष जर लावायचा म्हटला तर त्या निकषात, म्हणजे हे दुर्दैव आहे की मराठी माणसाला मुंबईत सांगायला लागतंय की आमच्याकरता निकष लावून बघा म्हणून, आणि जे बाहेरनं इकडे येऊन थडकत आहेत त्यांच्याकरता 50, 55, 60 गाड्या आहेत रोजच्या वेगवेगळ्या टर्मिनसवरून, आणि आम्हाला भीक मागायला लागते. मनसेला आंदोलन करायची वेळ येते. म्हणजे सत्ताधारी मराठी माणसाचंच आहे ना, हे राज्यात मराठी माणसाचं सरकार आहे ना, मराठी माणसाचा कैवार घेतला ना, मग ते काय करतायत? त्यामुळे त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आम्हाला आंदोलनाची वेळ आणून देऊ नका. कुठल्याही परिस्थितीत त्यांना या सर्व गाड्या ह्या तातडीने सुरू करायला लागतील. आणि कारणं देऊ नका, ती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन आहे, हे मध्य रेल्वेकडे येत नाही का? शेवटी केंद्राने निर्णय घ्यायचा आणि राज्यांनी इम्प्लिमेंट करायचा. ह्याच्यामध्ये सत्ताधारी खासदार असतील, आमदार असतील किंवा सन्मान्य मुख्यमंत्री असतील, त्यांनी तातडीने कारवाई करून ह्या गाड्या कशा सुरू होतील ते बघा. अनेकदा विकास कामं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी ज्या आहेत त्या घेतल्या जातात, मात्र विकास कामं म्हणजे रेल्वे संदर्भातली काही विकास कामं किंवा रेल्वेच्या पटऱ्या टाकण्या इत्यादी सारखी कामं जी आहेत ती केली जातात. मात्र आज जसं तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रात, आमच्याच महाराष्ट्रामध्ये आम्हालाच आमच्या रेल्वेसाठी भीक मागावी लागते, ही परिस्थिती या ठिकाणी आलेली बघायला मिळते. याला नेमकं कारणीभूत काहीच नाही, अनास्था आहे. आणि मराठी माणूस शांत आहे आणि शासन गप्प आहे, कारण मराठी माणसाला गृहीत धरलेलं आहे. कारण तेव्हा एका अधिकाऱ्याने, तो कोण बसला होता महाबाग तिकडे, त्याने असं सांगितलं की ह्या दादर रत्नागिरी गाडीमुळे, क्रॉसिंगमुळे लोकल गाड्यांना उशीर होतो, आणि ह्या सगळ्या बाकीच्या जातात त्या 60-70 गाड्या इतर राज्यांमधनं येतात जातात. बरं, त्या लोकलमधनंही मला वाटतं जास्तीत जास्त कोकणी माणूसच प्रवास करतो ना. आणि असा किती वेळ लागतो? म्हणजे 1 दिवसाचा वेळ लागतो का क्रॉसिंगला, जर गाडी दादरवरनं गेली तर? उगाच वाटेल ती कारणं देऊ नका, गाड्या सुरू करा. एवढं अत्यंत संयमाने आणि आदराने सांगतोय. मनसेला परत सांगतो, आंदोलनाची वेळ आणून देऊ नका. आणि मराठी माणसाच्या हक्काकरता निदान तुम्ही जागे व्हा, फक्त त्याला मतदानाकरता वापरू नका. सॉरी, रवी किशन यांनी या संदर्भातली मागणी केली होती की गोरखपूर एक्सप्रेस सुरू केली जावी, आणि लगेच दुसऱ्या क्षणाला ती मागणी पूर्ण केली जाते. मात्र पाठपुरावा केल्यानंतरही महाराष्ट्रातल्या या गाड्यांसंदर्भातला कुठलाही निर्णय होत नाही. याला नेमकं काय? कारण तिथले सत्ताधारी खासदार विषय मांडू शकत नाहीत, अपुरे नाही, विषय मांडू शकत नाहीत, घाबरतात. मला वाटतं केंद्राला, केंद्राची लाचारी करण्यात धन्यता मानतात. म्हणजे दुसऱ्या राज्यातला माणूस दादरवरनं गोरखपूर एक्सप्रेस सुरू करावी म्हणून मागणी करतो, आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती मागणी रास्त होते किंवा त्याप्रमाणे गाडी सुरू होते. बरोबर आहे. मग आमचे खासदार काय करतायत? सत्ताधारी आमचे कोकणातले आमदार काय करतायत? गप्प आहेत. कारण आम्हाला केंद्राची लाचारी करायची आहे. ते चिडले तर आमचं काय होईल ही भीती असेल, परंतु आम्हाला तरी काहीच फरक पडत नाही. शेवटी राजसाहेबांचा महाराष्ट्र निर्माण सेना आहे. योग्य वेळी योग्य तो निर्णय घ्या आणि कोकणी माणसाला न्याय द्या. आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका, एवढंच सांगेल. सन्मान्य राजसाहेबांची चर्चा करून, त्यांच्याशी बोलून एक तुम्हाला नक्की दिसेल की जी दादर रत्नागिरी किंवा इतर गाड्या आहेत या 100% राजसाहेबांच्या आदेशाने आणि मनसेच्या ताकदीने ह्या तुम्हाला परत इकडनं चालू झालेल्या दिसतील नक्की. आणि जर त्या नाही झाल्या तर मग तुम्हाला मनसे काय करते गेले 19 वर्ष मराठी माणसाकरता हे सांगायची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी, खास करून शासनाने केंद्राशी काय ते तातडीने पत्रव्यवहार करावा. आणि जशी अत्यंत लगबगीने दादर गोरखपूर एक्सप्रेस सुरू केली 3ऱ्या खासदाराच्या सांगण्यावरनं, तशी आमचे जे खासदार आहेत, जे इथे मूग गिळून गप्प बसले, त्यांनी तोंड उघडावी. कोकणातल्या आमदारांनी, खासदारांनी तोंड उघडावी आणि त्यांनी तातडीने हा प्रश्न मांडावा. हा कुठलाही पक्षीय प्रश्न न राहता हा राज्याचा, कोकणी माणसाच्या मानाचा आणि सन्मानाचा विषय आहे. रस्ता पण नाही, रेल्वे पण नाही, मग आता कशाने जायचं? आणि कोकणी माणसांनी दिव्याला का बसायचं? नाशिक मधलं
जे प्रकरण आहे अशोक खरातचं त्या संदर्भात चौकशी सुरू आहे. आता यामध्ये एक नवीन माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार SIT कडे एका व्यक्तीने केली आहे. त्यामुळे ते या प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट पाहायला मिळेल. नाही, 100% याच्यामध्ये अतिशय सखोल अशी चर्चा झाली पाहिजे. कारण तर ते कोण बोललंय काय बोललंय मी सकाळी तुमच्याच माध्यमातून ऐकलं. परंतु अत्यंत गंभीर असा हा जो विषय आहे त्यामुळे त्याच्यामध्ये अत्यंत सखोल चर्चा झाली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं ह्यात जे कोणी दोषी असतील ना त्यांना फासावर लटकवलं पाहिजे. विशेष म्हणजे रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं हा धोका असल्याची तक्रार या संपूर्ण प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे. याची सत्यासत्य पडताळा काय आहे ती आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांना अत्यंत कठोर असं शासन झालं पाहिजे. सर, आपण जर बघितलं तर मनीषा म्हैसकर काल एक साहित्य संमेलन भरवण्यात आलंय अधिकाऱ्यांचं, तर त्याच्यामध्ये एक स्मरणिका प्रकाशित झालेली आहे अधिकाऱ्यांच्या संदर्भातली. त्या स्मरणिकेमध्ये मनीषा म्हैसकर यांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणतात की 2023ला सत्तापालट झाल्यानंतर एका मंत्र्याने असं सांगितलं की महिला अधिकारी मला नको आणि त्यामुळे त्यांना म्हणजे नवीन सरकारमधल्या हो, त्यावेळी 2022ला जेव्हा सत्तापालट झाली त्यानंतर जे नव्याने सरकार स्थापन झालं ना, बरं. त्यावेळेस एका नेत्याने मला असं सांगितलं की माझ्या विभागात महिला अधिकारी आम्हाला नको. का कसली अलर्जी आहे आणि म्हैसकरांसारख्या सक्षम अधिकारी का नको होत्या, काय कारण होतं हे शोधा सगळ्यांनी, असं वाटतं मला. एकीकडे म्हणजे लाडकी नाही, लाडकी बहीण हे मतदान घेण्याकरता काढलेलं आहे. त्यातनं काही कोटी महिला मला वाटतं कमी झाल्याच नाही KYCची भीती दाखवून. म्हणजे त्यावेळेला निवडणुका होत्या तेव्हा धाडकनी योजना जाहीर केली. या योजनेनंतर मला वाटतं आता त्यांनी वेगवेगळ्या निकष लावले आणि काही लाख किंवा कोटी महिला आहेत त्यातनं आमच्या लाडक्या बहिणी कमी झालेल्या आहेत. आणि मला वाटतं काल हायकोर्टने पण सांगितलं ना काहीतरी 40,000 कोटींचा बोजा पडतोय. हे बघा, एक लक्षात ठेवा, लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, तसेच लाडके शेतकरी पण आहेत, लाडके शिक्षक पण आहेत आणि सर्वात महत्त्वाचा लाडका महाराष्ट्र आहे जो सगळ्यांनी घडवलेला आहे. लक्षात ठेवा. तेव्हा लाड सगळ्यांचे करा, न्याय सगळ्यांना द्या, मतदानाकरता आमिष दाखवू नका. त्याच स्मरणिकेमध्ये शरद पवारांचं देखील एक प्रकाशित झालेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे शरद पवारांचं की वारकरी संप्रदाय जो आहे तो वारकरी संप्रदायामध्ये 60% लोकांची मांडणी ही धर्मात शक्तींना बळ देणारी आहे. सॉरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी आहे. देणारी मला- मांडणी आहे. तुम्ही त्यांनाच विचारा प्रश्न. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.